श्री स्वामी समर्थ. तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आणि माहितीपूर्ण असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारची माहिती. म्हणजेच चौथ्या गुरुवारी अमावस्या आहे का, त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात जे काही तुम्ही गुरुवारचे व्रत केले आहे त्या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसे करावे, उद्यापन कोणत्या वेळेला करावे, व जर काही अडचण आली, मासिक धर्म आला, सुतक आले तर मग काय करावे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे 5 महिला किंवा कुमारिका तुम्हाला भेटत नसेल उद्यापनासाठी तर काय करावे, या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना असतो. या महिन्यामध्ये दत्तजन्म देखील झालेला आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा भाविक भक्तांनी गुरुचरित्र पारायण केले आहे. गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन देखील झालेले आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातले जे काही गुरुवार आहेत त्यातले 3 गुरुवार हे संपन्न झालेले आहेत व चौथा गुरुवार हा 18 डिसेंबर 2025 आलेला आहे. तर 3 गुरुवार करणे ज्यांना शक्य नाही झाले ते देखील चौथ्या गुरुवारी पूजा व्रत मांडणी करू शकतात. तर सर्वात प्रथम तर आपल्याला हे उद्यापन कधी करायचे आहे, म्हणजे असे म्हणत आहेत की 18 डिसेंबर रोजी अमावस्या आहे. तर त्याबद्दल आपण सुरुवातीला बोलूया. तर अमावस्या ही 18 डिसेंबर रोजी नाही आहे, म्हणजे गुरुवारी अमावस्या नाही आहे. अमावस्या ही शुक्रवारी सकाळी 4:59 सुरू होत असून शनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे गुरुवारी काही अमावस्या नाही आहे. तर आपण गुरुवारी महालक्ष्मी देवीच्या व्रताचे उद्यापन हे करू शकतो. त्यानंतर जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर कोणी असेल, म्हणजे सासूबाई, लहान म्हणजे तुमची मुलगी किंवा मग जाऊबाई असं कोणी असेल तर त्यांच्या हाताने या पूजे व्रताचे उद्यापन करू शकता. म्हणजे व्यवस्थित अशी दर गुरुवारी जशी तुम्ही पूजा मांडणी करता तशी पूजा मांडणी करून त्यांच्याकडून घेऊ शकता. त्यानंतर कहाणी त्यांना वाचायला सांगायची व तुम्ही मनोमन त्या कहाणीचे चिंतन करायचे. त्यानंतर तुम्ही फक्त त्या दिवशी एवढेच पालन करायचे की घरामध्ये कुठेही तुम्हाला लागायचे नाही, म्हणजे पूर्णतः तुम्हाला घरात वेगळे बसायचे आहे, जेणेकरून की त्या व्रतावर तुमच्या विठळाचा काही परिणाम होणार नाही. त्यानंतर जर तुम्हाला हे उद्यापन करणे नाही शक्य झाले समजा शेवटच्या गुरुवारी, तर तुम्ही हे उद्यापन पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी देखील करू शकता. त्यानंतर जर सुतक असेल तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन करावे का, तर नाही. सुतक काळामध्ये आपण देवाची पूजा देखील करत नाही, तर उद्यापन करणे तर खूपच दूरची गोष्ट आहे. त्यामुळे जोपर्यंत सुतक काळ आहे तोपर्यंत तुम्ही या व्रताचे उद्यापन करू शकत नाहीत. परंतु जेव्हा तुमचे सुतक फिटेल त्याच्यानंतर जो कोणता गुरुवार येईल त्या गुरुवारी तुम्ही या व्रताचे उद्यापन करू शकता. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये 3ही गुरुवार जर आपल्याकडून काही गोष्टी करणे शक्य झाले नसतील, म्हणजे उंबरठा, हळदी लेपन, त्यानंतर महालक्ष्मींचे पावले काढणे किंवा मग दाराला तोरण लावणे, सजावट करणे, महालक्ष्मी देवीच्या समोर तांदळाची किंवा मग फुलांची आरास करणे, सजावट करणे, यापैकी काही तुम्ही 3 गुरुवारी केले नसेल तरी चालेल. परंतु शेवटच्या गुरुवारी तुम्हाला सगळं काही रीतीसर करायलाच हवे. म्हणजे तुम्हाला दाराला आंब्याचे तोरण लावायचे आहे, त्यानंतर दारात सुरेख अशी रांगोळी काढायची आहे, छोटी का असेना पण रांगोळी काढायची आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे, दोन्ही साईडनं स्वस्तिकचे चिन्ह काढायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्तिक चिन्ह हे माता लक्ष्मीला व भगवान विष्णूंना दोघांनाही प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिकचे चिन्ह काढायचे आहे. त्यानंतर तुम्हाला हे स्वस्तिकचे चिन्ह तुमच्या स्वयंपाकघरात देखील काढायचे आहे आणि जिथे तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा मांडणी करायची आहे त्या चौरंगाच्या खाली किंवा पाटाच्या खाली देखील तुम्हाला स्वस्तिकचे चिन्ह काढून घ्यायचे आहे. नंतरच पूजाला मांडणी करायची आहे. सकाळी लवकर उठून तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचे लेपन हे आवर्जून करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी देवीच्या उद्यापनासाठी 5 सुवासिनींना बोलवायचे आहे. त्यांना तुम्हाला आणि हे उद्यापन तुम्हाला संध्याकाळच्या वेळीच करायचे आहे. म्हणजे ज्या टाईमला आपण दिवा लावतो म्हणजे 6 पावणे 6च्या दरम्यानच तुम्हाला हे उद्यापन करायचे आहे. त्यावेळेला तुम्हाला 5 सुवासिनी किंवा 7, 11 अशा जितक्या सुवासिनी महिला मिळतील तितक्यांना तुम्हाला घरी बोलवायचे आहे. त्यांना हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरायची आहे. नंतर तुम्हाला महालक्ष्मी महात्म्य व्रत कथेची एक प्रत त्यांना द्यायची आहे. व जर तुमच्या घरी
काही गोडाधोडाचं तुम्ही बनवलेलं असेल तर ते त्यांना खायला द्या किंवा मग दूध चहा वगैरे काहीतरी त्यांना पिण्यासाठी द्यावे, जेणेकरून की तुमच्या व्रताचे उद्यापन हे होईल. आणि हे सर्व झाल्यानंतरच तुम्ही उपवास हा सोडावा. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कुमारिकांनी हे व्रत केलेलं असेल तर तुम्ही कुमारिका नाच घरी बोलवावे हे व्रत उद्यापन करण्यासाठी. म्हणजे जर कुमारिका असतील आणि त्यांनी जर हे व्रत केलं असेल तर तुम्ही 5 मुलींना घरी बोलवावे, त्यांना जेवणास द्यावे किंवा त्यांचे पाय हे धुवून त्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांना रीतसर अशी काहीतरी भेटवस्तू द्यावी. त्यांना महालक्ष्मी व्रत महात्म्य कथेची प्रत नाही दिली तरी चालेल. तुम्ही फक्त कुमारिकेंना घरी बोलवून त्यांना जेवणास द्यावे किंवा मग काही एक भेटवस्तू देऊन त्यांच्या आवडीचा कोणता तरी खाऊ करून त्यांना द्यावा, जेणेकरून की तुमचे हे व्रत हे पूर्ण होईल. परंतु ज्या सुवासिनी बायका आहेत त्यांनी मात्र सुवासिनी महिलांना आवर्जून बोलवायचे आहे. मग सुवासिनी महिला 1 असू, 2 असू किंवा 5 असू, कितीही असू चालतील किंवा मग 2 कुमारिका 5 सुवासिनी बायका असं देखील चालेल. इतक्यांना तुम्हाला घरी बोलवायचे आहे. त्यांना चहा दूध काहीतरी खायला द्यायचे आहे. त्यानंतर त्यांची ओटी भरायची आहे. हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. हे सर्व झाल्यानंतर तुमच्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन हे संपन्न होईल. तर मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार हा 18 डिसेंबर रोजी आहे. त्या रोजी अमावस्या देखील आलेली नाही. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन हे करू शकता. तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर माझ्याकडून काही चुकले असेल किंवा राहिले असेल तर क्षमा असावी. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. महालक्ष्मी देवी नमः.